नमस्कार, मी अशोक चिंचोले. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल. प्रेक्षको, आज आमच्या स्टुडिओमध्ये राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हे आलेले आहेत. पाशा पटेल हे शेतकरी नेते आहेत. पाशा पटेल यांची आशात बांबू मॅन अशी एक ओळख झालेली आहे. ते आपल्या इथं आलेले आहेत आणि 2 दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. शेती आणि पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार पटेल साहेब. नमस्कार. काय 2 दिवसापूर्वी जे अतिवृष्टी झाली, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. असा कधीच पाऊस मेमध्ये झाला नाही किंवा नदीला पूर आला नाही किंवा नद्या नाले ओढे भरून गेले. तर हे कशाचा परिणाम आहे? एक गोष्ट लक्षात घ्या, आत्तापर्यंत सगळेजण एक गोष्ट कबूल करत नव्हते की वातावरण बदलाचा हा परिणाम आहे, असं आजपर्यंत कोणालाही मान्यच नव्हतं. परंतु आता मान्य करावं लागणार आहे. आता हे जर मान्य करायचं असेल तर मी 4-5 वर्षापूर्वी असं एकदा बोललो होतो की तुम्हाला ह्याची सवय करून घ्यावी लागेल. त्यावेळेस काही लोकांना समजलं नाही. परंतु आता पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की या गोष्टीची तुम्हाला सवय करून घ्यावी लागेल. त्याचं कारण असं आहे की IPCC नावाची जी संस्था आहे, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज नावाची एक संस्था आहे. ती 198 देशांनी तयार केलेली आहे आणि 1988 पासून ते काम करते. त्याच्यामध्ये 1100 शास्त्रज्ञ आहेत. त्या सगळ्या शास्त्रज्ञांनी 2015ला आम्हाला सावध केलंय. काय सावध केलंय? आम्हाला त्यांनी सावध केलंय की 2030 नंतर आपल्या लहानपणी अशोकराव 100 दिवस जे पावसाळा असायचा, तर आता IPCCने सांगितलं की 100 दिवस येणारा पाऊस ही 52 तासात येऊन जाणार आहे. ज्यावेळेस 15 मध्ये पॅरिसमध्ये 100 दिवसाचा पाऊस 52 तासात येऊन जाणार आहे असं ज्यावेळेस IPCCने सांगितलं, त्यावेळेस जगातल्या काही लोकांना असं खटकलं किंवा काही लोकांनी विरोध केला. त्यांनी सांगितलं हे IPCC आपल्याला भीती घाललेली आहे. तर भीती घाललेली म्हणजे गेल्या वर्षी काय झालंय ते मी तुम्हाला सांगतो. गेल्या वर्षी पृथ्वीवर कुठं का होईना, मी तुम्हाला 3 उदाहरणं देतो. पहिलं उदाहरण देतो दुबईचं. दुबईमध्ये वार्षिक पर्जन्यमान 70 मिलीमीटर असते. वर्षाला फक्त 70 मिलीमीटर. परंतु दुबईमध्ये एकाच दिवशी 170 मिलीमीटर पाऊस पडला. म्हणजे 2.5 वर्षाचा पाऊस 1 दिवसात पडला. पृथ्वीवर कुठं का होईना हे सुरू झालं. मग ते IPCC म्हणलं तर 30 नंतर 100 दिवसाचा पाऊस 52 तासात येईल. त्यावेळेस भीती घाललेले म्हटले. पण 5 वर्ष आधीच काय झालं, 2.5 वर्षाचा पाऊस 1 दिवसात पडला. लातूरमध्ये काय घडलं 2 दिवसापूर्वी? लातूरमध्ये घडलं वर्षभर पडणारा पाऊस 25% आता पडून गेला पेरणीच्या आधीच. मग ही परिस्थिती आता ही कशी आहे की परिस्थिती अशीच राहणार आहे. तुम्ही कुठलंही दैनिक काढून बघा, कुठलंही चॅनल काढून बघा, पहिल्यासारखं नॉर्मल पाऊस कुठंच होत नाही. ढगफुटी हा एकमेव आता पावसाचं स्वरूप उरलेलं आहे. हे तुम्हाला कबूल करावं लागणार आहे की माणसाने पृथ्वीवरच्या सगळ्या वस्तूची वाट लावली आम्ही सगळ्यांनी मिळून आणि पृथ्वीचं निसर्गाचं समतोल आम्ही बिघडून टाकलं. त्याचे भोग भोगायला आता आम्ही सुरुवात केलेली आहेत. तुम्हाला 2 गोष्टी ऐकाव्या लागतील. एक गोष्ट म्हणजे काय, यावर्षी काय सांगितलं, जगातल्या सगळ्या दैनिकांनी आणि सगळ्या चॅनलनी सांगितलं पृथ्वीवरचं सगळ्यात उष्ण वर्ष हे होतं. पृथ्वीवरचं सगळ्यात उष्ण वर्ष हे होतं असं सगळ्यांनी सांगितलं उष्णतेच्या बाबतीत, तापमानाच्या बाबतीत. आणि आता सगळ्या चॅनलनी काय सांगितलं की मुंबईमध्ये 107 वर्षानंतर पहिल्यांदा असा पाऊस पडला. आपल्या लातूरमध्येच नाही तर मुंबईमध्ये सुद्धा 107 वर्षानंतर पाऊस पडलाय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, दिल्लीमध्ये 123 वर्षाचं रेकॉर्ड मोडलाय.
गेल्या वर्षी आपण जर बघितलं तर दिल्लीचं तापमान 52.9 झालं होतं. 52.9 बोलायला खूप सोपं आहे, पण 52.9 म्हणजे काय, 47 तापमान झालं की ब्रेन, हार्ट, किडनी माणसाची फेल होती. आणि मग जर 47ला ब्रेन, हार्ट, किडनी जर फेल होत असेल तर इथं तर 52 झालेलं आहे. याचा अर्थ मानव जात पृथ्वीवर राहण्यासाठी आता पृथ्वी ही लायकीची राहिलेली नाही, असा एकमेव निष्कर्ष निघत आहे. आणि याला कारण जर काही असेल तर एकच, दोन कारण आहे त्याला. एक कारण काय, एक कारण म्हणजे वृक्षाची बेसुमार कत्तल एक, आणि दुसरं जमिनीच्या पोटातलं डिझेल, पेट्रोल, कोळसा काढून जाळणं. इकडं झाडं तोडणं आणि इकडं डिझेल, पेट्रोल, कोळसा जाळणं. या दोन गोष्टीमुळं आता माणूस पृथ्वीवर राहू शकत नाही अशी परिस्थिती तयार झालेली आहे. आता ही सुरुवात आहे, ही सुरुवात आहे. आता तुम्हाला भोगायला मिळेल कधी, तर 2050ला, म्हणजे आपण बोलू नये, कोण लिहू नये आणि कोण बघू नये असा काळ 2050ला येणार आहे. त्याचं कारण असं आहे की जगातले सगळे शास्त्रज्ञ आता सांगू लागलेले आहेत 2050ला 450 ppm कार्बन होणार आहे हवेतलं. काय परिणाम होतो त्याचं? हवेतलं कार्बनचं प्रमाण 450 ppm जर झालं तर हवेतलं कार्बन वाढलं आणि तापमान वाढलं तर होणार आहे काय, जगभरातले सगळे जे हिमनग आहेत ती हिमनग वितळणार आहेत. आणि हिमनग वितळल्यानंतर मुंबई, कोची, भावनगर, चेन्नई, कोलकाता असे 12 शहर समुद्रातले बुडणार आहेत. मग आता तुम्ही मी इकडं माळावरच्या, डोंगरावरच्या, आपल्याला तर आनंद वाटेल का की समुद्राच्या कडचे लोक मेले? नाही, समुद्राच्या कडच्या लोकांना काय होणार आहे तर ते बुडणार आहेत आणि आपण होरपळून मारणार आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जर बोलायचं असेल तर याला एक चांगलं वाक्य तुम्हाला सांगतो मी. अँटोनियो गुटेरस, सेक्रेटरी जनरल युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, यांनी काय सांगितलं, तापमान वाढीचं युग संपलं, होरपळीच्या युगाला सुरुवात झालेली आहे. आता तातडीच्या प्रयत्नाची गरज आहे. आणि तातडीचे प्रयत्न म्हणजे काय, आता जर तुम्हाला हे कुठतरी थांबावं असं वाटत असेल तरी सुद्धा पृथ्वी नॉर्मल जर करायची असेल, आता आपण जे बघलालो ना, हे न होता आपल्या लहानपणी जसं 27 नक्षत्रामध्ये नक्षत्र असायचे, 9 नक्षत्र पावसाचे असायचे, अशी परिस्थिती जर करायची असेल, पृथ्वीवर जे कार्बन तयार झालंय हे कार्बन काढायला 100 वर्ष लागतील. एवढं वाटोळं आपण केलेलं आहे. का तर पृथ्वी ही 2000 वर्षात अर्धा टक्के तापले आणि गेल्या 150 वर्षात 1.5% तापले. याचा अर्थ विकास जेवढ्या गतीनं जास्त होईल तेवढं पृथ्वी लवकर तापणार आहे. आणि पृथ्वी तापल्यामुळं त्याचे भोग मानव जातीला भोगावे लागणार आहेत. असा हा सगळं दुष्टचक्र आहे. आणि मग आता याच्यातून जर वाचायचं असेल तर तुम्हाला एक मार्ग उरतो, तो म्हणजे 30% झाड असले पाहिजेत, 30% ग्रीन कव्हर आपल्या भागात असलं पाहिजे, नंबर 1. आणि दुसरं, डिझेल, पेट्रोल आणि कोळसा जाळण्यावर निर्बंध आणले पाहिजे. या 2 गोष्टी केल्या तर आपली पुढची पिढी सुखा समाधान पृथ्वीवर राहील. नाहीतर आपली पिढी आता काही सुखा समाधान राहणार नाही. आणि म्हणून लातूर, मुंबई, दिल्ली हे पूर्ण जिथं जिथं पावसाळा झाला किंवा आता सोलापूर, पुणे, आपण चौकट बघलालोय की पावसाळे म्हणजे नदीला रोडचं स्वरूप नदीला, नदी म्हणल तिकडे भरकटत फिरलेले. आणि आता मुंबईमध्ये आपण बघितलं तर नवीन रेल्वे केली तर ते रेल्वेत सुद्धा पाणी शिरलेलं. म्हणजे आपण किती जरी विकास केलो तर निसर्ग या सगळ्या गोष्टीला होऊन उरणार आहे. निसर्गाला आता आपण समजून घ्यावं लागणार आहे आणि त्याच्या कलेनं घ्यावं लागणार आहे. त्यासाठी काही प्रयत्न करण्याची गरज आहे. आता हे तातडीचे काय प्रयत्न करता येईल, किंवा आता आपण हे प्रयत्न करू तर पुढच्या वर्षी रिझल्ट मिळेल असं काही करता येईल का? हे पूर्णपणे प्रयत्न दीर्घकालीन असणार? नाही, असं
एक गोष्ट लक्षात ठेवा, एवढं तातडीनं काहीही शक्य आता राहिलेलं नाही. तुमच्या हातात एक गोष्ट आहे, म्हणजे मला जी वाटते ती, मला काय वाटतंय की तातडीनं जर आपल्याकडे जर काही करायसारखं जर असेल तर आपल्या हातात आहे. अजून बी आपल्या हातात काही 5-10 वर्ष आहेत की हे पूर्ववर्त जर करायचं असेल तर आपल्या हातात आहे. आणि आपल्या हातात काय आहे तर ग्रीनरी वाढवणे. ग्रीनरी जर वाढवायची असेल तर मी आता जे गेल्या 10 वर्षापासून जे मिशन सुरू केलंय की आता वड आणि पिंपळ जर लावायचं झालं तर 25-30 वर्ष लागणार आहे. तोपर्यंत आपण कोण राहणारच नाही. बांबूची लागवड जर केली तर जगामध्ये अतिशीघ्र गतीनं वाढणारं कुठलं झाड असेल तर ते बांबू आहे. 30 वर्ष ज्या पिंपळाला लागतील ते 3 वर्षामध्ये बांबू एवढा मोठा होणार आहे. आणि मग जलद गतीनं जर तुम्हाला ग्रीनरी वाढवायची असेल किंवा हरित पट्टे जर निर्माण करायचे असेल, तुम्हाला परमेश्वराने एक वाण दिलेलं आहे बांबूच्या रूपानं. ते 24 तासात 3-3 फूट वाढत असतं. म्हणजे एका बाजूला हरित पट्टा तयार करायला बांबू आहे, दुसऱ्या बाजूला कार्बन आणि तापमान जर कमी करायचं असेल तर 2 गोष्टी कराव्या लागणार आहेत. एक तर 2015 मध्ये पॅरिसमध्ये सांगितलेलं आहे कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प जगातले टप्प्याटप्प्याने बंद केल्याशिवाय मानवजात वाचणार नाही. यासाठी कोण प्रयत्न केले? यूकेमध्ये 142 वर्ष जुनं थर्मल जे यूकेची 80% विजेची गरज भागवत होतं, त्या यूकेने 26 सप्टेंबर 2024ला हे थर्मल बंद केलं. आणि ज्या दिवशी हे बंद केलं त्या दिवशी त्या प्रेस नोटमध्ये त्यांनी खाली शब्द टाकलाय की आमचं शेवटचं थर्मल होतं. याचा अर्थ सगळ्यात जास्त तापमान आणि कार्बन कशामुळे वाढतं? वीज निर्मितीमुळं. आणि वीज निर्मिती कशामुळे होती? दगडी कोळशामुळं. दगडी कोळसा कुठे मिळतो? जमिनीच्या पोटात. आणि जमिनीच्या पोटातला 1 किलो दगडी कोळसा काढून जर जाळला तर 2 किलो 800 ग्राम कार्बन तयार होते. मग याला जर पर्याय काय याला? तर याला पर्याय एक आहे की 2019ला भारत सरकारने एक GR काढलाय. त्यांनी भारत सरकारने सांगितलंय की आता जर तुम्हाला वाचायचं असेल तर कोळशाबरोबर बायोमास वापरा. बायोमास म्हणजे काय? शेतीमधून उरलेलं, म्हणजे तुरीच्या तुराट्या, कापसाच्या पराठ्या, मकाची कंदाडं, सोयाबीनचं गुळी, उडदाचं गुळी, मुगाचं गुळी, हे सगळे बायोमास आहेत. हे सगळं जाळून वीज तयार करता येते. पण ह्याच्यातलं उष्मांक किती आहे? 2000 कॅलरीफिक व्हॅल्यू. म्हणजे कोळशाचं उष्मांक 4000 आणि या बायोमासचं उष्मांक 2000. परंतु 365 दिवस सातत्याने मिळेल का? मिळणार नाही. मला पर्याय काय? पर्याय परमेश्वरानेच तयार केलंय. ते म्हणजे काय? 1 किलो दगडी कोळसा जर जाळला तर 4000 उष्मांक आहे. तसंच 1 किलो बांबू जाळलं तर बी 4000 उष्मांक आहे. म्हणजे 1 किलो दगडी कोळसा जाळला काय आणि 1 किलो बांबू जाळला काय, वीज तुम्हाला तेवढीच तयार होईल. पण ह्याच्यात बी फरक आहे. दगडी कोळशाची राख ही 33% निघते आणि बांबूची राख ही 3% निघते. नंबर 1. आणि मग दगडी कोळशामध्ये आणि बांबूमध्ये फरक काय? तर दगडी कोळसा जमिनीच्या पोटातून काढणे, जाळणे आणि हवेत कार्बन सोडणे. बांबूचं काय? जगामध्ये जेवढे झाड आहेत त्या झाडापेक्षा अधिक 35% कार्बन खायची क्षमता बांबूची आहे. राक्षसासारखं बांबू हवेतलं कार्बन खातंय. आणि मग बांबू जर राक्षसासारखं कार्बन खात असेल तर कार्बन शोषण्यासाठी तुम्हाला बांबू लावा लागेल. मग त्यानं कार्बन खाईल. इतर वृक्ष हे कार्बन शोषण करतात पण त्यांच्यापेक्षा बांबू 35% अधिक करतंय. आणि मग 35% अधिक जर कार्बन जर खात असेल तर ते राक्षसच आहे मग कार्बनचं. आणि म्हणून जर तुम्ही ते लावलो तर बांबू काय करेल? हवेतलं कार्बन खाईल. आणि मग त्या बांबूपासून पॅलेट्स तयार करून जर ते आपण जाळलो याच्यामध्ये, म्हणजे वीज तयार करायसाठी जर वापरलो तर पुन्हा त्याच्यातून कार्बन होईल. पुन्हा कार्बन बांबू खाईल. पुन्हा जाळायचं, पुन्हा सोडायचं, पुन्हा ओढायचं, पुन्हा सोडायचं, म्हणजे सायकल तयार होईल. सायकल तयार एका बाजूला आणि एका बाजूला जमिनीतून काढणार वर सोडणे. ह्याला चांगला पर्याय सायकल आहे. आणि मग तुमच्या हातात आहे की 5-10 वर्षामध्ये
ही आवाक्याच्या बाहेर गेलेली परिस्थिती जर थांबवायची असेल तर 2 लाईनमध्ये जर बोलायचं असेल तर पहिली लाईन अतिशीघ्र गतीनं वाढणारी वनस्पती लावा आणि ती वनस्पती बहुउपयोगी मल्टी यूज फास्ट ग्रोथ आणि मल्टी यूज असं देवाने तयार केलंय. त्याचं नाव बांबू आहे. बांबू माझं नाही. म्हणजे बांबूचा तुम्ही प्रचार तर करत नाही? नाही, बांबूचा प्रचार नाही करत. तुम्हाला सगळ्याला एकदा या रस्त्याने यावंच लागेल का तर मोदी साहेबांनी आता सांगितलं की मेरा किसान अब तक अन्नदाता था, अब मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है. ऊर्जा ही जमिनीच्या पोटातून काढायची ऐवजी आता ती आता शेतीतून काढावी लागणार आहे आणि शेतीतून काढायची असेल तर सगळ्यात जास्त उष्मा हे बांबूमध्ये. मी बांबूचा प्रचार कशाला करू? मी बांबूच्या प्रेमात, बांबू काही माझ्या जातीचा नाही, मी काही बुरुड समाजाचं नाही. बुरुड समाजामध्ये बांबूला दैवत म्हणतात, मग मी बुरुड बी नाही, मग आपल्या समाजाचा प्रचार करलाय. मी समाजाचं भलं होण्यासाठी सावध ऐका पुढच्या हाका. आपण बघितलेलं आहे, तुम्ही माझे वर्गमित्र आहे की आपण बघितलंय की मी गेली 50 वर्ष, तुम्ही जसं 50 वर्ष भूकंप चालवलंय तसं मी 50 वर्ष शेतकऱ्यामध्ये काम केलोय. प्रत्येक वेळेस मी समाजाच्या भल्यासाठी लागणारी गोष्ट समाजाला द्यायचं काम मी आयुष्यभर केलेलं आहे. आणि मग मी कमीत कमी 10 विषयामध्ये PhD केलो असतो, एवढं काम माझ्या हातून गेल्या 50 वर्षामध्ये झालेलं आहे. आणि आता तुम्ही जर गुगलवर जाऊन जर बघितला हु इज बांबू मॅन ऑफ इंडिया तर गुगल सांगते पाशा पटेल. याचा अर्थ आता तुम्ही मी नाही, इंटरनॅशनल लेवलचं जे गुगल आहे ते सुद्धा सांगले की पाशा पटेल आहे बांबू मॅन म्हणून. ह्याचा अर्थ काळाची जी गरज आहे ती गरज भागवण्यासाठी जी गोष्ट आवश्यक आहे ती सांगणं माझं काम आहे. सावध ऐका पुढच्या हाका. मी पुढच्या हाका सावधपणे गेल्या 7-8 वर्षापासून 10 वर्षापासून सांगायचा प्रयत्न करतोय. ज्यांना ऐकल त्यानं वाचल, न ऐकल त्याचं देव भलं करल. आपल्याला काय घेणं नाही. आपलं काम आहे आपणाशी जे जे ठावे ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सगळं जन. नाही, हे जनतेला पटतंय का आणि शासन एवढं गांभीर्यानं घेतंय का? आता शेवटी शासनानंच पुढाकार घ्यावा लागेल, जनतेने पुढाकार घ्यावा लागेल. बघा, शासनाच्या बाबतीत जर बोलायचं जर झालं तर मी शासनाचे, केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे 2 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. 1927ला इंग्रजांनी वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केला आणि बांबू लागवडीला, वाहतुकीला आणि तोडायला वन अधिकाऱ्याची परवानगी लागती असं नियम केलं. त्या नियमामुळं लोक बांबू लावले आणि तोडायची परवानगी घ्यायला याच्याकडे गेले वन अधिकाऱ्याकडे. ते म्हणायचं जे पैसे येतील निम्मे तुझे निम्मे माझे. लोक म्हणले रोप माझं, रान माझं, पाणी मी दिलो, राखलो मी, तोडलो मी आणि याला फुकट अर्धे पैसे द्यायचे. लोकांनी बांबूच लावायचं सोडून दिलं. आणि मग आमच्यासारखे काही लोकांनी मोदी साहेबांना ज्यावेळेस 2017 सांगितलं बांबू लय उपयोगाचं आहे, पर हे वन खात्यामुळं आणि इंग्रजाच्या या नियमामुळं याचं वाटोळं झालेलं आहे. तर हे नियम बदला तुम्ही. 90 वर्षांनी 90 दिवसात लोकसभेत, राज्यसभेत नरेंद्र मोदींनी निर्णय बदलला आणि एका ओळीत सांगितलं त्यांनी त्यांच्या स्टाईलनं, काय बांस हे घास आहे. म्हणजे बांबू हे गवत आहे. मग झाडाचं रूपांतर गवतात केल्यानंतर गवत कापायला आणि वाहतुकीला परवानगीची गरज नाही. पहिलं काम 90 वर्षांनी मोदी साहेबांनी केलं. दुसरं, गेल्या वर्षी या विषयाला महत्व यावं म्हणून पर्यावरणाचा हा विषय आहे आणि म्हणून गेल्या वर्षी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री दोघांनी काय केलं ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे चीफ मिनिस्टर एन्व्हायरमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट टास्क फोर्स तयार केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला अध्यक्ष मुख्यमंत्री झाले एवढे छोट्या टास्क फोर्सचे. आणि मग ह्याला एक वर्किंग कमिटी तयार केली, एक्झिक्युटिव्ह कमिटी. त्या एक्झिक्युटिव्ह कमिटीचं मला चेअरमन केलं. झालं आता केंद्राने झाडातून गवतात काढलं नंबर 1. आणि मग महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स केला. नुसतं टास्क फोर्स करून थांबलं नाही तर हरित महाराष्ट्राची संकल्पना राज्य सरकारने गेल्या वर्षी मांडली की महाराष्ट्रात आता हरित पट्टे तयार करायचे. की नुसतं हरित पट्टे करायचे नाही, किती करायचे तेही त्यांनी आकडा सांगितला, 21 लाख हेक्टर.
आता 21 लाख हेक्टर जर करायचं असेल तर फुकट कोण म्हणणार आहे? काँग्रेसच्या काळात 1 लाख 100 कोटी वृक्ष म्हणायचे, म्हणजे ते झाले का? फुकट काही होत नाही. आणि मग आमच्या सरकारने, महाराष्ट्र सरकारने 1 हेक्टर बांबू लागवड करायला 7,04,000 रुपये सबसिडी जाहीर केली. म्हणजे एका बाजूला 21 लाख हेक्टर ग्रीन करायचं ठरलं, दुसऱ्या बाजूला 7,04,000 रुपये सबसिडी द्यायची ठरवली, तिसऱ्या बाजूला हे तयार झालेलं बांबू इंडस्ट्रीच्या उपयोगाला यावं म्हणून, म्हणजे ह्याची इंडस्ट्री तयार व्हावी म्हणून या वर्षी देवेंद्र फडणवीसने आणि अजितदादांनी हे काम केलं. या बजेटमध्ये, मार्चच्या बजेटमध्ये 4,300 कोटी रुपये हे बांबूच्या इंडस्ट्रीसाठी द्यायची घोषणा केली. आणि कदाचित देशातलं पहिलं राज्य असेल महाराष्ट्र की बांबू इंडस्ट्रियल पॉलिसी तयार केली. सरकारच्या लक्षात जर हे आलं नसतं तर सरकारने एवढं केलंच नसतं. म्हणजे 21 लाख हेक्टर करायचं ठरवलं, 7,04,000 रुपये दिलं, बांबू इंडस्ट्रियल पॉलिसी तयार केली, इंडस्ट्रीसाठी 4,300 कोटी रुपये तयार केले. या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत फक्त हे लोकाला गळी उतरवायला थोडं प्रॉब्लेम होऊ लागलेले. गेल्या वर्षी म्हणजे सरतं जे वर्ष आहे या वर्षामध्ये 10,000 एकरमध्ये लागवड ह्याची झालेली आहे, काय म्हणतो महाराष्ट्रामध्ये, आणि 250 हेक्टर एकटं लातूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे. आणि लातूर जिल्हा हा देशात म्हणजे महाराष्ट्रामध्ये फॉरेस्टमध्ये खालून पहिला आहे. आणि मग आता पुढे जर काही व्हायचं असेल तर या वर्षाची मी तुम्हाला गुड न्यूज सांगतो. यावर्षी ठाणे आणि पालघर हे 2 जिल्हे असे आहेत, दोन्ही ठिकाणच्या कलेक्टरनी हातामध्ये हे सगळं कार्यक्रम हातात घेतला. मी तिथं 10 दिवस बसून राहिलो आणि आता निर्णय असा झालेला आहे की 1 कोटी रोप बांबूचे फक्त पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये लागणार आहेत. तर अशा पद्धतीने जर सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी, म्हणजे अधिकाऱ्यालाही मुलं बाळ आहेत ना, त्यांना जर मुलं बाळ जर वाचायचे वाटत असतील, 2 शाळा कमी बांधल्या हरकत नाही, 4 रस्ते कमी झाले हरकत नाही, बरोबर आहे का? तर जेवढे रस्ते बांधले तेवढं कार्बन तयार होणार आहे, तेवढे जास्त गाड्या पळणार आहेत, तेवढं जास्त पेट्रोल डिझेल जळणार आहे. आणि हे जर थांबवायचं असेल तर आता मूळ काय, मूळ एक गोष्ट आहे की हरित पट्टे निर्माण करणं हे मानवजात वाचवण्याचं एककलमी कार्यक्रम असला पाहिजे. त्याच्यावर जर आपण सगळ्यांनी भर दिला तर मी म्हणतो हे सुधरू शकतंय, नाहीतर हे सुधारण्याच्या पलीकडे जाणार आहे. धन्यवाद.